कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही मगाशी ते म्हणाले आता मी कशी आहे, मी कसं सांगू, त्यांनाच विचारा। तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं काहीच नाही। माझी मुलगी गेली आणि दुसरी मुलगी घरात आली तर आपण तिला मुलगीसारखंच ठेवायला पाहिजे असं माझं एक म्हणणं। पण मुलीने पण तसंच वागायला पाहिजे। मुली नाही, माझी सून तशीच वागते। कशी? मुलीसारखी? मुलीसारखीच वागते। कारण मला सांगते नाही, 10 जूनला आता माझा बर्थडे होता, माझ्या सुनेने मला न कळत एकदा सरप्राईज दिलं मला। काय सांगता? हो, एकदम सरप्राईज। आम्ही दोघी साक्षी सगळ्या माझ्या मैत्रिणी 25 मैत्रिणी आहे आमचा ग्रुप, मला न कळत सरप्राईज दिलं तिने। एवढं सरप्राईज दिलं की मला अक्षरशः रडायला आलं। एवढं सरप्राईज देते तिने मला। इतका लक्षात राहिला वाढदिवस तुमचा। काय केलं तुम्ही? वाढदिवस कुठे केला? या 25 जणींना बोलून? हो, म्हणजे रोज समोर बसतात तसंच कट्ट्यावर बसतात। एक स्पेशल कट्टा आहे आमच्या सोसायटीमध्ये। बरोबर 5:30 झाले की सगळ्या जणी त्या कट्ट्यावर बसतात। यांच्यासोबत 25 टोटल 25 सासूबाईच्या वयोगटातल्या एकत्र येऊन बसतात आणि आपापल्या सुनांबद्दल काहीही बोलत नाहीत। मला बोलू तर द्या। आम्ही सुनांच्या गोष्टी करत नाही। हा, फक्त काय करतो, हिने काही खायला आणलं का ते खाऊन घेतो। तिने दुसरे प्रत्येक कोणी ना कोणी काही ना काही खायला आणतं। माझी सून खूप छान बनवते ना, मी डब्बा भरते, तू कर, मी घेऊन जातो। काय घेऊन जाता? काही पण ती करते, नवीन नवीन प्रकार। आई तुम्ही घेऊन जा। हा, म्हणजे तेवढा वेळ शांतता करा। नाही काय आयडिया आहे सुनेची? तेवढी प्रायव्हसी मिळते। हा, म्हणजे 5:30 ते 7 ही एवढी प्रायव्हसी आमची। म्हणून तुम्ही काहीतरी खायला करून देता। तुम्ही काय करता? फिरायला पण जातात तर म्हणते यांना मी सांगितलंय तुम्ही बिंदास्त जा, एक 8 दिवस मला फ्री भेटेल, उशिरापर्यंत घरात या, चालेल, आरामात या, काही प्रॉब्लेम नाही। अच्छा, काय चेहरे खुलतात मला। आम्ही म्हणतो तुम्ही तुमच्या पार्टीज करा, पाणीपुरी आमच्या खा, पार्टी डब्बा पार्टी असते, सगळं असतं आमच्याकडे। पिकनिकला जातो आम्ही, परवा जाऊन आलो होतो आम्ही 22 जणी। सुनाना का नेत नाही तुम्ही? मुलांना नाही, सुनांना नाही, कुणालाच न्यायचं, फक्त सासरा जायचं। अच्छा, त्यांना तुम्ही त्यांनी तयारी द्यायची, गाडी करायची, प्रायव्हसी हवी असते। नाही असं म्हणून तुम्ही ना नाही, पण मला प्रत्येक घरात असं जाणवतं की बऱ्याचदा सासूबाई ना त्यांच्या मनाप्रमाणे वागतात आणि तुमच्या पिढीला किंवा या नवीन सुनबाईंनी तसंच वागावं असं त्यांना वाटत असतं। हे काय बरोबर आहे? तुमचं काय म्हणणं आहे? नाहीये, काही अर्थी बरोबर आहे, काही अर्थी नाही। काही अर्थी म्हणजे कुठल्या अर्थी बरोबर आणि कुठल्या अर्थी नाही? आता जसं त्यांना असं वाटतं सकाळी लवकर उठावं, लवकर उठून स्वयंपाक, देवपूजा किंवा आपल्या सडा पाणी, एक्सरसाइज हे सगळं करावं असे त्यांची आधीपासूनची पिढी म्हणत आली। आणि आम्ही काय म्हणतो, थोडा आरामात, आम्ही 5 दिवस रेस्ट म्हणजे काम करतो, ऑफिसमध्ये जातो, सॅटर्डे संडे आरामात राहू। पण काही अर्थी बरोबर याच्यासाठी की ती सवय लागली ना, आपलं शरीर पण चांगलं राहतं, पॉझिटिव्हिटी राहते घरामध्ये। आणि काही अर्थी वाईट काय? उठायला लागतं, सुट्टीच्या दिवशी पहिला उठायचं। सासूबाई कटकट करते ना मागे, उठ ग, वेळ होतोय। पण मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही का त्यांना सगळ्यांना ह्यांना जर झोपायचं असेल तर का उठवून बसतात? त्यांना ऑफिसला जायला वेळ होतो, आपल्याला पण सुट्टीच्या दिवशी ते आरामात 9-10 वाजता उठतात। तरी बघा तक्रार आहे त्यांची। आता अजून काय करायचं तुम्ही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।